कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगण. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने आपण चर्चा करतोय. वेगवेगळे राजकीय पदाधिकारी असतील, उमेदवार असतील किंवा थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील. नेमके कर्जतमध्ये काय चाललंय, कर्जतकरांचा कौल काय आहे आणि कर्जतचं परिवर्तन नेमकी कोण करणार, याच अनुषंगाने ठाकरे गटाची भूमिका सुद्धा खूप महत्वाची, निर्णायक ठरणार आहेत. ते अर्थात अजित पवार गटामध्ये सहभागी झालेले आहेत. याच अनुषंगाने आपले ठाकरे गटाचे नेते बाबू घारे यांच्याशी आपण संवाद साधतोय. सर, स्वागत आहे विकासनामध्ये. नमस्कार सर्वांना, माझा जय महाराष्ट्र. सर, कशा प्रकारचा प्रचार सुरू झालेला आहे? खूप चांगला असा प्रतिसाद कर्जत नगरपालिके हद्दीमध्ये आहे. येणाऱ्या 2 तारखेला जे मतदान होणार आहे त्यासाठी परिवर्तन विकास आघाडीच्या पुष्पाताई दगडे या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. आणि त्याचबरोबर आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 उमेदवार आम्ही युतीमध्ये येथे लढत आहोत. आणि प्रत्येक वार्ड वाईज जर आपण जाऊन जर चौकशी केली तर खूप चांगला प्रतिसाद जी परिवर्तन विकास आघाडी आहे त्याला या कर्जत तालुक्यातील जनतेने दिलेला आपल्याला दिसून येईल. सर, मूळ मुद्दा असा आहे की अजित पवार गटासोबत गेलेले आहेत. किती केवळ 7 जागा तुमच्या पदरामध्ये पडलेल्या दिसून येत आहे. 7 ते 8 काय असतील त्या? नाही, जिथे जिथे आमची ताकद आहे तिथे आम्हाला पाहिजे त्या सीट आम्ही मागून घेतलेल्या आहेत. त्यामुळे किती जागा कोणी लढवायच्या, ज्याची जिथे ताकद आहे त्याला तिथे तिथे उमेदवारी देण्यात आलेली आहे. पण कुठं नेऊन ठेवलाय ठाकरे गट? आज ज्या ठाकरे गटाचा कर्जतमध्ये नगराध्यक्ष होता सुवर्णा जोशी, माथेरानमध्ये सावंत महिला होत्या, खोपोलीमध्ये जरी राष्ट्रवादी असले, आता 2 ठिकाणी तुम्ही थेट तुम्हाला नगराध्यक्ष पण नाहीये. कुठं ठेवलाय ठाकरे गट? अशी अवस्था शिवसैनिक विचारताय. अवस्था नाही असं नाही म्हणता येणार, कारण याच्या मागे जर ज्यावेळेला नगराध्यक्ष सुद्धा होते तेव्हा जर आपण नगरसेवकांची संख्या बघितली तर हीच होती, कमी होती. तेव्हा काय 10 नगराध्यक्ष होता ना? नगराध्यक्ष होता. आता एकही नगराध्यक्ष तुम्ही घेतला नाहीये. नाही, कसं आहे की उपनगराध्यक्ष आमचा बसेल त्यातील मात्र शंका नाहीये. ज्यामुळे आता जे काही पक्षाची मधल्या काळामध्ये पडगड झाली तेव्हा आपल्याला जर गोळाबेरजीचं राजकारण करायचं असेल तर आपण कुठेतरी 2 पावलं मागे येऊन ते केलं पाहिजे, म्हणून आमची ही भूमिका आहे. राहिलेलं अस्तित्व दाखवायला. नाही, अस्तित्व नाही, शिवसेनेचं अस्तित्व कोणी संपू शकत नाहीये. कारण शिवसेना ही कर्जतमध्ये शिवसैनिक तळागाळामध्ये आणि पैशाने न विकला जाणारा जो शिवसैनिक आहे तो आता आमच्या परिवर्तन महाविकास आघाडीच्या बरोबर आहे. येणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपल्याला त्याची ताकद दाखवून देईल. परिवर्तन आघाडी जी झाली, अजित पवारांसोबत तुम्ही गेलेला आहेत, खरोखर शिवसैनिक अजित पवार गटाला किंवा घड्याळाला शिक्का मारतील, बटन दाबतील? हो, नक्कीच. शिवसैनिक हा आदेशावर चालणारा आहे. आणि जी काय युती आम्ही इथे तालुक्यामध्ये केली ही सर्व शिवसैनिकांना विश्वासात घेऊन केलेली आहे. त्यांचं परिवर्तन होणार, घड्याळा शिक्का मारा असं बघा कसं आहे, आपण जर याच्या मागचा अभ्यास केला तर प्रत्येक पक्ष, मग बीजेपी असेल किंवा इतरही असेल, जे लोक प्रत्येकाचे जे काही ग्राउंड लेवलचं राजकारण जेव्हा येतं तेव्हा ते प्रत्येकाच्या सोयीने राजकारण करतं. आपण मूळ मुद्दा असा आहे की पण आज प्रचारामध्ये हवे तसे शिवसैनिक दिसत नाही. शिवसेनेची एकही जाहीर सभा होताना दिसून येत नाहीये. एकही नेता जो बघितला तो ग्राउंड लेवलला, म्हणजे राज्यातले एकही नेता जे आपल्याला दिसत नाहीयेत. आणि अजित पवार गट आले, तटकरे आले, मात्र ठाकरे गटाचा एकही नेता नाहीये. नाही, म्हणजे त्यांनाही काही पडली नाही, तुम्हालाही काही पडली नाही. असं नाही म्हणता येणार. नेते आले नाही म्हणजे इथे आम्ही सक्षम असल्यामुळे आमचे नेते इथे तालुक्यातले जे काही आमची फली आहे ती सक्षम आहे. त्यामुळे वरून काय, आणि नगरपालिकेचं निवडणूक आहे, खालच्या लेवलला आमचा जो पाया आहे प्रत्येक वार्डमध्ये तो चांगला आहे. त्याच्यामुळे आम्ही काही वरून कोणाला बोलवलं नाही. पण का असं, म्हणजे इकडे उरणला येत आहेत पण कर्जतला येत नाही? वरच्या लोकांनी ठरवलं की आता हा नाही, असं काही नाही. असं काही नाही, आम्ही मागणी नाही केलेली. त्याच्यामुळे कोणाला देण्याचं काही इथे संभव नाही. आम्ही नेत्याची मागणी नाही केली सभेला या म्हणून नेते आले नाही, बाकी काही नाही.
आता घारे पण 7-12 करतात, तुम्ही पण 7-12 करता, एक झालं का 7-12 एकत्र झाला का? सातबाऱ्याचा विषय नाहीये, तो एक तो धंद्याचा भाग झाला. पण राजकारणामध्ये आता तुम्ही कर्जत तालुक्यामध्ये जर पाहितलं ना, तर आपण रात्रीच्या वेळेत जर या कर्जतचा आढावा केला तर आता एक गुंड स्वरूपाच्या छावणीचा एक कर्जतला स्वरूप आलेला आहे. आपण रात्री सहज फेरफटका मारा, कारण मी काल रात्री जेव्हा माझ्या गाडीने मी आमच्या 1-2 नगरसेवकचे कॅन्डिडेट आहेत त्यांना भेट देण्यासाठी आलो होतो, तेव्हा जर आपण पाहितलं तर नाक्या नाक्यावरती बाहेरून गुंड बोलून उभे केलेले आहेत. कोणी केले ते आपण चौकशी केली तर बरी राहील. विरोध पक्षाने केलेली आहे ना. मग गुंडे यायला लागले? हो, 100% ना. जे कर्जत शांत मी संयम हा जे कर्जत शांत संयम आहे ते बिघडवण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे. मी इथल्या लोकल पोलीस स्टेशन आणि अधीक्षक साहेबांना विनंती करेल की आपण याच्याकडे तातडीने लक्ष घालावे. कारण जर अशी दहशत माजवली या कर्जत तालुक्यामध्ये, आपण बघतो याच्या मागेही बऱ्याचशा घटना घडल्या आणि त्या राजकीय घटनांशी त्यांचा सहभाग आहे. आणि आता सुद्धा या 2 दिवसामध्ये तसाच मतदारांवरती, कर्जतमधील मतदारांवरती दबाव आणून मतदान करून घेण्याचं काम आता चालू झालेलं आहे येत्या या 2 दिवसामध्ये. ते गुंडे कुठे कुठे दिसले, किती होते, काय आहे का? नाही, आता बघा तुम्ही जर सीसीटीव्हीचे फुटेज काढले, मग आमराईच्या पलीकडचा संभाजी महाराजांचा जो चौक आहे तिथला तुम्ही फुटेज काढा, किंवा तुम्ही जो संजय नगरचा भाग आहे तिथला फुटेज प्रभाग क्रमांक 2 मध्ये होते गुंडे? 2 मध्ये, त्याच्यानंतर इंदिरानगर या भागामध्ये कर्जतच्या आमराईच्या पुलावरती, म्हणजे जागोजागी ते अशा प्रकारचं आता गुंड उभं करून मतदान दबाव आणण्याचं काम चालू आहे तालुक्यात. विरोधी पक्ष म्हणते म्हणजे शिवसेना विकली. नाही, विरोधक काही बोलतील हो, शिवसेना विकायला. शिवसैनिक काय एवढा सोपा नाही विकला जायला. जे विकले गेले ते गेले, जे राहिले ते कट्टर शिवसैनिक आहेत आणि त्यांना काय जे आदेश येईल ते पाळतील. ओके. काय पण अजेंडा काय ठरवलं परिवर्तन आघाडीच्या पुष्पदाईंनी? काय हे बघा, येणाऱ्या काळामध्ये आता तटकरे साहेबांनी आणि दादांनी त्या दिवशी आपल्याला कर्जतच्या भवितव्याबद्दल बऱ्याचशा काही गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कर्जतचा विकास होणार ना, कर्जत एक मॉडेल बनणार. ज्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचा सामना झाला, संघर्ष आला, आज त्यांच्यासोबत तुम्ही बसताय. नाही, ते वेळेनुसार निर्णय घ्यावा लागतो माणसाला. आणि हा निर्णय जर मी म्हणेल मागच्याच जर वेळेत झाला असता, तुम्ही मला बऱ्याच वेळा तो प्रश्न विचारला, तर आज ही वेळ नसती. मग काय तुम्ही नितीन शेटला काय सांगितलं नाहीये? नाही, कसं असतं, प्रत्येक पक्ष हा आपलाच उमेदवार निवडून यायला पाहिजे किंवा त्याला विश्वास असतो, कारण तो काम करत असतो. प्रत्येक जण प्रत्येकाचा पक्ष वाढवत असतो. मग त्यावेळेला जशी परिस्थिती होती, आता परिस्थिती वेगळी आहे, म्हणून आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला. मग आता तुमचे बॉस नेमकी कोण, सुधाकर घारे की नितीन सावंत? नाही, आमचे बॉस उद्धव साहेब. आमचं बॉस इथं कोणी नाही, ते उद्धव साहेब आमचे बॉस. पण तरी शिवसैनिक आजही मनामध्ये राष्ट्रवादीला जसं म्हणजे प्रचारामध्ये काही दिसत आहेत, काही दिसत नाहीयेत. नाही, प्रभागानुसार लोक येतात ना. ज्या प्रभागाचा ज्याचा जिकडे युतीचं आहे उमेदवार शिवसेनेचा, तिकडे प्रभागानुसार येतात. नुसतंच तालुक्यातील माणसं शहरामध्ये फिरून काही फायदा नाही, असा विषय. शहरामध्ये माणसं पाहिजेत. हा, जिथे शहरात जिथे आपला उमेदवार आहे तिथले कार्यकर्ते तिथे काम करतात. ओके. पण काय वाटतं परिवर्तन परिवर्तन महाविकास आघाडीचे उमेदवार 110% 1000% निवडून येणार, त्यात काय आता तिल मात्र शंका राहिलेली नाहीये. ओके. आपण तालुक्यात पूर्ण फिरताय, शहरामध्ये फिरताय, शहरामधली जनता म्हणते आम्हाला जे परिवर्तन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करायचं आहे. कर्जतमध्ये दहशत आहे? 100% दहशत आहे. तुम्ही लोकांमध्ये जाऊन जर चर्चा केली तर 100% आहे. आणि जे काय समोरील लाड कुटुंबातील उमेदवार आहेत त्याच्यावरती प्रचंड लोक नाराज आहेत. का? कारण 20 वर्ष सुरेश लाड राजकारणात असताना त्यांनी केलेला विकास, आता ते विकासाच्या गप्पा सगळेच मारतात. आता अलीकडचे आपल्या आमदारही मारतात विकासाच्या गप्पा, परंतु 1000 कोटीचा निधी हा उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना कर्जत तालुक्याला मिळालेला आहे, हे पण त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या विकासाच्या जोरावर आमदारच होते ना, म्हणून सांगतो पण आणलं ना. त्याच्यानंतर त्यांनी 1000चा आकडा मोजून दाखवा ना. जो उद्धव किती पैसे आले उद्धव साहेब असताना जो 1000 कोटीचा त्यांनी त्यांच्या तोंडाने सांगितलेला आकडा आहे, त्याच्यानंतरचा 1000 कोटीचा आकडा सांगा. आता 2900 कोटीवर आलाय ना, तो सर्व मिळून दाखवा ना त्यांनी. आज कर्जतच्या आमराईच्या पुलाची काय अवस्था आहे,
अमराईच्या पुलाच्या पलीकडे जी झोपडपट्टी आहे तो पूल झाल्याच्या नंतर ते लोक कुठे त्यांना विस्थापित करण्याचा प्रश्न आहे, त्याच्यावरती कोणच बोलत नाहीये. आलं का तुमच्या लक्षात? पण लाड शांत संयमी म्हणून कर्जतच्या राजकारणात ओळखलं. नाही, असं काही नाही. संयम तर दगडे मावशी पण आहेत ना. 15 वर्ष त्या सुद्धा राजकारण संयमी राजकारणात असून 30 वर्ष ते सुरेश लाड यांच्या बरोबर ठामपणे होत्या. आणि त्यांना जसे आमचे उमेदवार आम्ही जाहीर केल्या दगडे मावशींना, तेव्हा दगडे मावशींनी जाऊन त्यांची भेट घेतली. भाऊ मी आता निवडणूक लढवते म्हणून त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला, तुम्ही निवडणूक लढवा, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. आणि 2 दिवसात काय अशी जादू झाली, भाऊ परत उमेद. आता प्रत्येकाचा समजा तो स्वातंत्र्य आहे, वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, राजकारण लोकशाही आहे. लोकशाहीत तुम्ही राजकारणात कोणी उभं राहू शकतो, परंतु माणसांनी काहीतरी एक नैतिकता पाळायला पाहिजे. माझं नाही, या कर्जत तालुक्यातील जनतेचं मत आहे. पण तुमचं त्यांचं चांगलं आहे लाडांशी. नाही बघा कसं आहे, यापूर्वी सुद्धा कर्जत तालुक्यात कौतुक केलं, लाडांचं कौतुक केलं ना, लाडांना घसरताय. नाही घसरायचा विषय नाही. पूर्वी कसं होतं की दगडापेक्षा वीट मऊ लोक तालुक्यात म्हणायचे, म्हणून लाडांना जनतेने ऍक्सेप्ट केलं होतं. परंतु जसे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे आम्हाला या मागच्या विधानसभेला पाय दिसले. ओके. सध्या कर्जतमध्ये अनेक ठिकाणी आपण बघितलं रिअल इस्टेट मोठ्या प्रमाणात, काही ठिकाणी लुबाडण्याचं काम जे कर्जतकर करताय, कसं पाहताय या सगळ्या गोष्टीकडे? नाही हे कोणी जर तसं करेल तर त्याला प्रशासन आहे ना, प्रशासन त्या पद्धतीने त्याच्यावरती काही गावामध्ये दादागिरी करतायत, आम्हाला कामं करून देणार नाही, अशा प्रकारे मग तो परिणाम कर्जतवर होतोय, मुंबईकरांना होतो. याचा फटका कुठेतरी कर्जतच्या. आता बघा, आता आपल्या तालुक्यामध्ये होऊ घातलेला टाटा पॉवर कंपनीचा प्रोजेक्ट असेल तर तुम्ही त्याला भेट द्या. तर तिथे जे लोकल ग्रामस्थ आहेत, तिथल्या ज्या 4-5 ग्रामपंचायती आहेत, त्यांना विश्वासात न घेता बाहेरील लोक येऊन तिथे कामधंदा करत आहेत. आम्ही आमच्या शिवसेना पक्षाकडून तिथे वारंवार मागणी करत आहोत की इथे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्या. इव्हन तुम्हाला सांगतो, तिथे बाहेरील ठेकेदार नेमून त्यांच्याकडून कमिशन खाण्याचं काम, तिथे मग ज्या गाड्या काही भाड्याने लागतात तर त्याच्यातून सुद्धा कमिशन खाण्याचं काम येथे होत आहे. हे खूप म्हणजे चिंताजनक गोष्ट आहे की जो काही प्रोजेक्ट आला तिथे तिथल्या लोकल ग्रामस्थांना न देता बाहेरील लोक खातात. हे येणाऱ्या काळामध्ये कर्जतसाठी हे भयावह आहे. पण आजच्या कर्जतच्या प्रचार यंत्रणेवरून असं दिसतं, पण ठाकरे गट ज्या पद्धतीने मैदानामध्ये उतरायला पाहिजे होता, राष्ट्रवादीला साथ द्यायला पाहिजे, तशा पद्धतीने दिसतच नाहीये. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, आम्ही रात्री 1-2 वाजेपर्यंत जिकडे जिकडे आम्हाला काम करायचे तिथे आम्ही उतरून काम करतोय. आणि आमची बरोबर पक्ष बांधणी आणि येणाऱ्या जे काही 2 तारखेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये सर्वच उमेदवार आम्हाला कसे निवडून आणता येतील आणि आमचं नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष हे कसे बसवता येतील याच्यासाठी आमचं जोमाने काम चालू आहे. आणि येणाऱ्या 2 तारखेला मी तुम्हाला वारंवार सांगतो, दगडेताई हा नगराध्यक्ष कर्जत नगरपालिकेवरती बसतीलच. सर, उत्तम कोळंबेंचं काय झालं, आहेत की नाहीत पक्षात? आहेत ना, 100% आहेत. ते दिसत नाहीत कुठे, त्यांचे काय सध्या ते काय मुलीचं हॉस्पिटलचं वगैरे काम चालू आहे, त्याच्यामुळे ते बिझी आहेत त्याच्यामध्ये. हॉस्पिटल कुठे काढतायत का? नेरळला त्यांचं काय क्लिनिक मुलीचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ते तिकडे बिझी आहेत. आणि उत्तम कोळंबे हे आमचे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजपर्यंत काम करत आलेलो आहे. त्यामुळे ते तुमच्या जे काही मनामध्ये काही विषय असेल तसं काही नाहीये. उत्तम शेठ हे जिल्ह्याचे नेतृत्व केलेले नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजही आम्ही काम करत आहोत. ते कुठे जाणार नाही, जाण्याचा काही संबंधच नाही. लोकांनी केलेला प्रोपागंडा आहे तो. ऑफर आली की काय बोलले का, ऑफर मला आले वगैरे, तुमचं काय? असं काही नाहीये. माझं ना त्यांचं बोलणं असतं, भेटीगाठी असतात, मी मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे जात असतो. अजून झेडपी लागली नाही, कशात ते मार्गदर्शन करतात? झेडपी अजून लागली नाही? नाही आता काय झेडपी लागायला किती दिवस राहिले, कधी लागू शकते. तुमच्या सोबत असणार आहे की शिंदे गटात असणार आहे ते? हे बघा, आमच्या बरोबर असतील. ओके. काय तुम्हाला पाण्यात शिंदे गटात जाणार आहेत? नाही असं काय नाही, लोक काही बोंबा उठवतील, ते आमच्या बरोबर असतील. हे होते बाबू घरे यांनी सुद्धा दिलखुलास हे जे आहे आपल्याशी बातचीत केलेली आहे. कर्जतचा विकास, गुंडशाही, नाराजी, विकास कामं इत्यादी मुद्द्यांवर त्यांनी स्पर्श करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे कुठे गेला ठाकरे गट, अशी याही प्रश्नावर त्यांनी आपल्या दिलखुलास बातचीत केली. सर, खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार.